आपण सध्या भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौक परिसरात आहोत. इथे मोठ्या प्रमाणात जे आहे माठ विक्रीची दुकान आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात जे माठ आहेत ते मातीचे बनलेले माठ इथं विक्रीला आल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं पाहायला गेलं तर उन्हाळ्याची चाहूल लागतात. मोठ्या प्रमाणात जे आहेत कुंभार लोकांकडून मातीचे जे भांडे आहेत माठ आहेत त्या मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि ते आता विक्रीला आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. लाल रंगाचे असोत किंवा काळ्या रंगाचे असे माठ आपल्याला इथं विक्रीला आल्याची पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं असेल तर आपण नवीन पद्धतीचे जे माठ आहेत ते सुद्धा इथं विक्रीला आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. जे सामान्य नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरी फ्रीज असेल तरी सुद्धा त्यांच्या घरी एक माठ असावं आणि नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी मिळावं अशी त्यांची आस असते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे सामान्य नागरिक आहेत ते घरी माठ ठेवत असतात. आपल्याला बोलण्याकरिता काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगाल, आपण कुठे राहता आणि कसं माठ घ्यायला आपण आलेले आहात? मी शहापूर इथे राहते. माझं नाव विद्या खानेकर आहे. म्हणजे आपल्या शरीराला थंड पाणी मिळावं. आपल्या घरी फ्रीज आहे तरी पण सुद्धा आपल्या ते इलेक्ट्रिक वरच असते आणि त्याच्यापासून आपल्याला कुणाला सर्दी वगैरे होते. कोणाला फ्रीज मधलं पाणी सूट नसते होत, म्हणून आपण मातीचं मडकं असते, तो मातीचं मडकं आपण उन्हाळ्यामध्ये खरेदी करतो आणि त्याच्यापासून आपल्या शरीराला चांगलं शुद्ध पाणी मिळते. मातीच्या मडक्यापासून शरीरावर काही इजा नाही होत, म्हणून आपण मातीच्या मडक्यातलं पाणी पिणं आवश्यक आहे. म्हणून आपण उन्हाळ्याच्या दिवसात मातीचं मडकं थंड पाण्यासाठी त्याचा वापर करतो. आता हे मळके जे आहेत हे मागच्या वेळीपेक्षा महागात आहेत, स्वस्त आहेत की कसे दर कसे आहेत याचे नेमके? नेमके याचे दर थोडे वाढलेले आहेत. मला तर वाटते वाढलेले आहेत मातीच्या मडक्याचे दर. नक्की दर जे आहेत ते मागच्या वेळीपेक्षा थोडे वाढले जरी असले तरी सुद्धा घरी मातीचं मडकं असावं, कारण की फ्रीज मध्ये जे पाणी आहे ते पिलं तर कुणाला सर्दी होते, कुणाला त्रास होतो. मात्र माठाचं जे नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी असतं ते अनेकांना आवडतं. त्यामुळं फ्रीज घरी असून सुद्धा नागरिक जे आहेत ते माठ घरी घेऊन जाताना इथं पाहायला मिळत आहेत. रुपेश सपाटे, TVNN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.